हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी अंजली. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर परवा जे आपण मटेरियल दाखवलं होतं तुम्हाला की मी आरीवर्कसाठी आणलेलं आहे. ऑलरेडी ती ब्लाऊज स्टिच झाला होता आणि त्याची बॅक साईडची जे आरीवर्क होते ते कंप्लीट करत होते. तर तुम्हाला दाखवते पुढे. खूप सुंदर ब्लाऊज झालेला तो आणि खूप छान लुक दिसत होतं आणि कमी खर्चामध्ये हे झालेलं आहे. हाताला आणि बॅक साईडला आता ट्रेंडिंग डिझाईन आहे ही. खूप छान झालेलं तुम्ही बघू शकताय बॅक साईडनं. आणि पुढे मी तुम्हाला आपली बॅक साईडची एक ब्लाऊज डिझाईन दाखवलेली आहे, खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीत. आणि मला याची अर्जंटच ऑर्डर होती, एका दिवसातच ब्लाऊज द्यायचा होता. कमी वेळामध्ये अगदी अर्धा तासाच्या आत मी तो ब्लाऊज स्टिच केला होता. कारण असं अर्जंट आल्यानंतर मग काहीच नाही करू शकत. जसं ॲडजस्ट होईल, जे डोकं चालेल तसं मग पटकिन्या जे जमलं ते करून दिलं. बट त्याचं जे फायनल लुक होतं ते खूप सुंदर आलेलं. आणि खूप जणांचे अशा कमेंट आलेल्या मला पेजवरती की ताई तुम्ही कुठे राहता? तर मी राहायला पुण्यामध्ये आहे. याच्या आधी पण मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी पुण्यामध्ये राहते आणि मी लातूरचे आहे. प्रॉपर माझं म्हणजे गाव लातूरचं आहे. आता मी सध्या राहायला पुण्यामध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे झालेलं आहे. आणि पुढे तुम्हाला त्याचा लुक दाखवते. त्याच्या स्लीव्ज वगैरे खूप छान दिसत होत्या आणि सध्या हे ट्रेंडिंग आहे. खूप जणांची आता अशी कमेंट असणार की ताई तुम्ही ह्याची शिलाई किती घेणार? तर मी याची शिलाई 1200 घेणार, कारण हा पॅडेड ब्लाऊज आहे आणि विथ आरीवर्क केले त्याला बॅक साईडनं. बोटनेकमध्ये त्याची डिझाईन आहे, त्याच्यामुळे मी याची शिलाई 1200 रुपये अशी ठरवणार आहे. आणि कसा वाटली ब्लाऊज डिझाईन नक्की सांगा. त्यानंतर मी तुम्हाला पुढे अर्जंट ब्लाऊज आला होता मला त्याचं सांगते. हा 36 साईजचा ब्लाऊज होता. 2.5 इंचाचा गळा टाकला, पान शेप टाकला, साधा सिंपल आपला, जास्त काही करू शकले नाही. आणि एकाच साईडनं त्याचे काठ आलेले, म्हणजे की नाही का खालच्या साईडनं स्लीव्जला आणि बॅक साईडला असे. तर मी एका साईडनं छोटे काठ, एका साईडनं मोठे काठ, असे 2 काठ आलेले. तर मग मी काय केलं की मोठे काठ बॅक साईडनं वापरायचं ठरवलं, कारण म्हटलं त्याने ब्लाऊज डिझाईन करायला मला खूप जास्तीची मदत होईल. त्यानंतर फक्त सिंपल असं साधारण पान सेप असा आकार कट करून घेतला. सेम तसंच ड्रॉइंग मी कॅनव्हासवरती देखील आखून घेणार आहे. त्यानंतर सेम असंच कॅनव्हास पेपरवरती देखील आखून घ्यायचं आहे. तर मी सेम ड्रॉ करून घेतले कॅनव्हास पेपरवरती. सिंपल असं फक्त ह्याला काठ लावणार आहे. त्यानंतर बॅक साईडचा जो नेक आहे, आता हे काठ होते त्यांना मी मधोमध कट केलं आणि जॉईंट करून घेतले. आणि सेम तसंच कॅनव्हास पेपरवरती देखील स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित फिनिशिंगसोबत. कारण हे फॅब्रिक जे होतं ते सिल्कमधनं होतं. सिल्क काठपदर साडीचं हे फॅब्रिक होतं, तर त्याला चुन्या पडायची शक्यता असते. त्यामुळं हातानं फिनिशिंग देत देत असे ब्लाऊजला हे करायचं, कारण प्लेट्स पडायची खूप शक्यता असते, कारण कापड खूप असं सिल्कचा असतो, सटकतो स्टिच करायच्या वेळेला. त्यामुळे आणि सिंपल आहे, खूप छान दिसतं. आणि मी अगदी अर्ध्या तासामध्ये हा ब्लाऊज स्टिच केला आहे. तर व्यवस्थित असं दोन्ही साईडनी टीप मारून घ्यायची हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत. त्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं. कट करून घेतल्यानंतर जी बाहेरची साईड आहे त्याला व्यवस्थित असं फोल्ड करायचं. याच्यानंतरचे देखील खूप छान छान मी पॅटर्नचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहे. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा. तर इथे बघू शकता तुम्ही किती तेवढाच याने किती सुंदर लुक. आणि खूप छान याचा कॉन्ट्रास्ट होता. ग्रे कलरची साडी होती ही आणि ह्याचा जो ब्लाऊज पीस होता तो डार्क मरून शेडमध्ये आलेला. आणि जे छोटेसे काठ खूप डीप होते, तर मी त्याची छोटीशी जी पट्टी आहे ती पूर्ण कट केलेली नाही आहे. अर्धेच काठ कट करून घेतलेत की मला जेवढे डिझाईनला हवे तेवढे. आणि त्यानंतर आहे ना जे छोटी अजून खालून ठेवली की खालनं पण डिझाईन दिसेल, त्यामुळे पाठीच्या साईडनं देखील 2 इंचाचे 2 ते 2.5 इंचाचे काठ ठेवलेले आहेत, म्हणजे की खालनं प्लेन नको दिसायला. त्यामुळे साधारण असं पलटून व्यवस्थित अशी दाबटीप टाकून घेतलेली आहे. छान असं सिंपल सोबर आपलं ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा. बॅक साईड जी आहे ती व्यवस्थित स्टिच करून घ्यायची.
आणि जो एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की व्यवस्थित फिनिशिंग देत हे ब्लाऊज स्टिच करायला लागणार होतं, कारण ही सिल्कची साडी होती आणि आतमधल्या साईडने असं शायनिंगवाला कपडा होता. पण खूप छान असं त्याचं हे होतं मटेरियल, कारण जी साडी वेअर केल्यानंतर खूप चापून चुपून बसणारी साडी होती. त्यामुळे मला पर्सनली साडी खूप जास्त आवडलेली आणि त्यांना बारशाला जायचं होतं. त्यांनी मला सांगितलं की ताई लवकरात लवकर तुम्ही मला हा ब्लाऊज स्टिच करून द्या रात्रीपर्यंत. त्याच्यानंतर मला 2 ऑर्डर होत्या अजून ब्लाऊजच्या. म्हटलं आता हा कंप्लीट करून तो द्यायचा होता आणि ही अचानक ऑर्डर आलेली मला. त्यामुळं तर तुम्ही बघू शकता उलट्या साईडला आपण केनॉस पेपर हा 6.25 ठेवला आहे. म्हणजे केनॉस पेपरचं जे हे आहे ते आपल्या साईडनं आणि जे काठ आहे ते आतमधल्या साईडनं ठेवून व्यवस्थित असं गळ्यावरती ठेवून ते स्टिच करून त्याला व्यवस्थित असं पलटून घ्यायचं आहे आणि दापटीप द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकताय कॉपरवरती हे जे डार्क गोल्डन शेड आहे, हा कॉपर शेड आहे डार्क, तर त्याचं कॉम्बिनेशन खूप छान दिसत होतं. त्याला व्यवस्थित अशी दापटीप देऊन घेतली आणि त्याला नॉट देखील लावायचे आहेत. आणि त्याला मी जास्त लेस वगैरेचं जास्त टचअप दिलं नव्हतं, फक्त एक नाजूक लेस लावलेली, ती पण की बॅक म्हणजे नाही का दुसऱ्या साईडने, आतमधल्या साईडने तर अजिबात लावली नाही, कारण गरजच नव्हती. एवढाच तो नेक छान दिसत होता. त्याच्यामुळे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा आकार आला आहे. त्यानंतर बॅक साईडचे दोन्ही साईडचे टक्स मारून घेतले आणि मग नंतर त्याला नॉट आणि लेस अटॅच करून घेतली. खूप छान झालेला हा नेक. तर मी साडीचा जो शेड आहे त्या शेडची लेस वापरते इथं, कारण अजून छान दिसेल त्याला. साडीचा शेड बघितला तुम्ही कसा आहे, त्याच पद्धतीच्या त्या शेडची माझ्याकडे लेस अवेलेबल होती. तर मग म्हटलं की अजून छान दिसेल. आणि समोर कस्टमरला पण हा ब्लाऊज खूप आवडला. ज्यावेळेस त्यांनी बघितला त्या म्हटल्या ताई एवढ्या कमी वेळामध्ये पण तुम्ही खूप छान डिझाईन करून दिली मला. त्यांना पण खूप आवडलं आणि काठांचा पण योग्य पद्धतीने वापर झाला. काही वेळेला असं होतं की एकाच साईडने काठ येतात आणि एका साईडने येत नाहीत. त्यावेळेस खूप कन्फ्युजन होतं की नेमकं ते काठ स्लीव्जला लावावे की डिझाईन करावी, आणि कस्टमरला डिझाईनही हवी असते आणि काठांची स्लीव्जही हवी असते. त्यावेळेस देखील असंच काहीतरी आपण साडीतला वगैरे फॅब्रिक काढून मग असं काहीतरी डोकं चालवून मग वेगळं काहीतरी अजून क्रिएट करायचा प्रयत्न करत असते. त्यानंतर सेम ग्रे कलरचेच नॉट पण इथे लावून घेणार आहे मी. सेमवाले आहे दोन्ही बंडल, मी कालच आणलेले, कारण ह्या शेड पण आता आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे. ह्या शेडचे पण म्हणजे की गोल्डन वगैरेपेक्षा हा शेड जास्त चालतो. त्यामुळे म्हटलं की ह्या दोन्ही शेडचे नॉट आणि लेस ह्या आणूनच ठेवल्या पाहिजे. त्यामुळे मी कालच बंडल घेऊन आलेले आणि फर्स्ट टाईम ह्यांच्यावरतीच ही लेस आणि नॉट ट्राय केले आणि खूप छान त्याचा लुक असा आला होता. त्यानंतर जे एक्स्ट्राचे काठ कट करून टाकले होते आपण, म्हणजे त्याच्यातनं मग मी थोडेसे फोल्ड करून लटकन तयार करून घेतले. तर मला नक्की कमेंट करून सांगा की कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन कमी वेळात आणि खूप सुंदर अशी. तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल. सो बाय बाय.